राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरात न्याय संकुलाच्या इमारतीत सकाळी 10 वाजता प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश पी.एफ. सय्यद, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोक अदालतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे, एस.पी. गोंधळेकर, एस.एस. इंदलकर, मुख्य न्याय दंडाधिकारी एस.वाय. देशमुख हे उपस्थित होते. या लोक अदालतीमध्ये एकूण 2,225 प्रकरणं निकाली काढण्यात आलीत. यातून 23,23,14,086 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. न्यायालयात प्रलंबित 16,179 प्रकरणं, दावा पूर्ण 15,988 प्रकरणं अशी एकूण 32,000हून अधिक प्रकरणं या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. मोटर अपघात नुकसान भरपाईची एकूण 33 प्रकरणात तडजोड करून 26,88,02,140 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कौटुंबिक खटल्यात पती-पत्नींच्या वादाचे एकूण 13 खटले तडजोडीनं मिटवण्यात आलेत. स्पेशल ड्राईव्ह मिटवलेत. याशिवाय ग्रामपंचायत, महानगरपालिका यांच्यातील घरफाळा, पाणीपट्टी संबंधीचे बँक वसुलीबाबत आणि इतर अशी एकूण 443 प्रकरणं निकाली काढण्यात आली.